नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला कळणार आहेत की आकाशचं आणि नमूचं एकमेकांवर प्रेम आहेत. इकडे अजून तुम्हाला एक सांगते की याला राजेशला फोन येतो आणि तो अंजली फोन स्पीकरवर टाकते आणि प्रेक्षकांना तिकडनं तो दादा म्हणतो, तू 10 लाख कधी देणार आहेत. प्रेक्षकांनो बघा, आता इकडे या राजेश काय नवीन घोळ घालून ठेवणार आहेत माहीत नाही. आपल्याला तर माहीत आहे राजेश कधीच स्वतः अडकत नाही, नेहमी तो दुसऱ्यांना अडकवतो. असो, चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आणि प्रेक्षकांना एक सांगायचंच राहिलं, आता आजीने अर्णव आणि ईश्वरीला बाहेर शॉपिंगसाठी जायला सांगितलेलं असतं. आता तिथे काय काय होणार आहेत हे पण बघायला प्रेक्षकांना आपल्याला मज्जा येणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया ना. आपण सुरुवातीला बघतो की आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया काकू अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये असतात. ईश्वरीला भेटण्यासाठी ते आलेले असतात. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. ते सुप्रिया काकू म्हणतात की बोला ना. अर्णव त्यांना म्हणतो की आजच्या पुढे प्लीज इथे येऊ नका तुम्ही. आणि हे ऐकून सुप्रिया काकूंना तर वाईट वाटतंच. अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटेल, पण तो म्हणतो की तुम्हाला बघितलं ना की सगळ्या गोष्टी आठवतात मला, नॉर्मल नाही वागतायत मला. सुप्रिया काकू पण समजून घेतात. त्या म्हणतात की नाही येणार, तुम्हाला आणखी त्रास होईल असं नाही वागणार मी. आणि त्या म्हणतात की या सगळ्याची झळ तुम्ही माझ्या इशूला बसू देत नाही आहात, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्या म्हणतात की आणि माझ्यासाठी यातच सगळं आलं. आणि बघा, सुप्रिया काकू अर्णवची हात जोडून म्हणतात की येते मी. आणि प्रेक्षकांना आता इकडे आपले दोन्ही लव्ह बर्ड्स एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले असतात. आणि नमू म्हणते की आकाशला, अहो आकाश सर, हात सोडा ना, कोणी येईल इथे. आकाश म्हणतो की कोणीही येणार नाही. आणि आकाश म्हणतो की नम्रता प्लीज सर म्हणू नकोस. आकाश म्हणतो की इशू दादाला पण सर म्हणते आणि तू पण लग्नानंतर सर म्हणालीस असं वाटेल की घरातच ऑफिस उघडलंय. नमो म्हणते की पण सर होईल ना आपलं लग्न. आकाश म्हणतो की का नाही होणार, तुझ्याशी लग्न करण्यासाठीच तर तुला प्रपोज केलं आहेत मी. नमूच्या मनात प्रश्न असतो. ती म्हणते की अहो सर, आपल्या घरचे ऐकतील का ते. आकाश म्हणतो की बोलावं तर लागेलच त्यांच्याशी. आकाश म्हणतो की नम्रता, आपण सुप्रिया काकूंना आपल्या दोघांबद्दल आधी कन्व्हिन्स करूयात. तो म्हणतो की थोडं इझी होईल. नम्रता म्हणते की आकाश सर, ती म्हणते मला कळतच नाहीये की आपण आईला कसं सगळं सांगणार आहोत. आकाश म्हणतो की नम्रता, आत्ता उशीर करून नाही चालणार आहे. आकाश म्हणतो की सी, आधी आपण तुझ्या घरच्यांशी बोलू, मग माझ्या डॅडला बोलून मी त्यांना आधी कॉन्फिडन्स मध्ये घेतो. नम्रता म्हणते की सर, आपल्या घरचे कन्व्हिन्स होतील ना. आणि नम्रता म्हणते की आणि तुमची आई. तेवढ्यात आकाश नमूचा हात हातात घेतो आणि म्हणतो की कन्व्हिन्स तर करावंच लागेल. आणि तेवढ्यात ईश्वरी नमूला आवाज देण्यासाठी आलेली असते. तो म्हणतो की अगं, आपलं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आकाश म्हणतो की आय लव्ह यू. आणि ईश्वरी सगळं ऐकते. नमू म्हणते की हो सर. आणि यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात ईश्वरी नमूला आवाज देते की ताई. आणि ईशू तिथे आल्यानंतर नमूला थोडी घाबरते आणि ते त्याच्या हातातनं काढून घेते. ईश्वरी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की ताई, तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. आकाश म्हणतो की ऍक्च्युली ते आम्ही. तेवढ्यात नमू म्हणते की इशू, मी तुला सगळं सांगणारच होते, पण माझ्यासाठीच हे सगळं एवढं अचानक घडलं की. आकाश म्हणतो की आणि ईश्वरी, तुला आयडिया तर असेलच, सगळ्यांना सगळं सांगून टाकण्यासारखं एवढं सिंपल तर नाहीये. आता प्रेक्षकांना ईश्वरीच्या मनात जी कालवा चालू आहे ते तर आपल्याला माहीतच आहे. आणि नमू म्हणते की अगं इशू, बोल ना काहीतरी. नमू म्हणते की मला वाटलं तुला हे सगळं कळल्यावर खूप खुशी होईल. आता ईश्वरी मनोमन म्हणते की तुला कसं सांगू की अर्णव सर आधीच किती चिडले आहेत आपल्यावर, आपल्या आईवर किती राग आहे त्यांचा. तुमच्याबद्दल कळल्यावर उगीच वेगळा मतलब करायला नको ते. आणि ईश्वरी विचार असा करत असते, पण नमू म्हणते की अगं बोल ना काहीतरी, तू काहीच बोलत का नाहीये. ईश्वरी म्हणते की अगं, खुशी झाली आहेत मला, पण हे असं अचानक कळलं ना म्हणून जरा. तेवढ्यात आकाश म्हणतो की बरं झालं तुलाच आधी कळलं. आकाश म्हणतो की ईश्वरी, तूच आमचा मोठा सपोर्ट होऊ शकतेस. नमू म्हणते की इशू, आम्हाला खरंच तुझ्या मदतीची खूप जरूरत आहे. नमू म्हणते की मला माहितीये, फक्त तूच आम्हाला समजून घेऊ शकतेस. नमू म्हणते की इशू, खरंच आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. नमू म्हणते की इशू प्लीज कर ना काहीतरी. आता प्रेक्षकांनो, या दोघांना काय सांगणार की ईश्वरीच कुठल्या तरी एका अडचणीत अडकलेली आहेत आणि
ती आता तुम्हाला कसं वाचवणार देव जाणे, पण तरीही ती म्हणते की मी करते कोशिश काहीतरी. आणि बघा ह्या दोघांना आनंद होतो. नमू म्हणते की इशू तुला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये, आणि ईश्वरी म्हणते की ताई अगं प्रेमासारख्या सुंदर भावनेबद्दल मला काय त्रास असणार आहेत. ईश्वरी दोघांनाही सपोर्ट करते आणि म्हणते की मी आहे तुमच्या प्रेमाच्या बाजूने. आता ईश्वरी आकाश आणि नमू सोबत बोलत असते. आता काय बोलताय ते तर नाही दाखवलं प्रेक्षकांनो, पण असो. आता सुप्रिया काकू तर अर्णव रूममध्ये आला, त्यामुळे सुप्रिया काकू खाली निघून येतात. आणि आता बघा ईश्वरी नमूला बोलवण्यासाठी आले असते आणि तीच त्यांच्याशी बोलत बसलेली असते. आता सुप्रिया काकू या तिघांचं म्हणजे बोलणं ऐकत तर नाही, पण बोलतायत हे बघतं. आणि सुप्रिया काकू लांबून आवाज देतात की नमू. आणि बघा आता नमू तर खूपच घाबरून जाते, कारण नमूला माहिती असतं की आईला जास्त आकाश सर म्हणजे जास्त बोललेलं चालत नाही. आता ईश्वरी म्हणते की तू थांब मी सांभाळते. सुप्रिया काकू येतात आणि म्हणतात की अगं इशू काय, तुला मी हिला बोलवायला म्हणून पाठवलं आणि तूच हिच्याशी गप्पा मारत इथं उभी राहिलीस. आणि बघा प्रेक्षकांना आता ईश्वरी काही बोलणारच, तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की नमू तू काय करत होतीस इथे. नमू म्हणते की आई. तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की निघायचं का. नमू म्हणते की हो निघूया. सुप्रिया काकू इशूला म्हणतात की इशू निघतो आम्ही. आणि आता आकाश बिचाराचा काहीच दोष नाही, तो बिचारा किती छान किती व्यवस्थित, पण सुप्रिया काकूंना आता काय करणार. आकाश विचारतो की काकू निघालात. सुप्रिया काकू म्हणतात हो कामं आहे बरीच त्यामुळे निघतोय. आणि आता निघणार म्हणून नमू म्हणते की बाय आकाश सर, पण सुप्रिया काकू म्हणतात की नमू चल. नमू म्हणते की बाय इशू. आणि इकडे आकाश इशूला म्हणतो की ईश्वरी तू प्लीज दादाला कन्व्हिन्स करशील ना. आकाश म्हणतो की मी तुला हे यासाठी सांगतो आहे की मला माहिती आहे की हे तू करू शकतेस. आकाश खूप विनवण्या करतो आणि ईश्वरी हसते, फक्त त्याला काही म्हणत तर नाही, पण आकाशला माहिती आहे की ईश्वरी करू शकेल. तो थँक्यू म्हणतो आणि तिथनं निघून जातो. ईश्वरी आता आकाश गेल्यानंतर म्हणते की गणू बाप्पा जमेल का रे मला हे. आणि प्रेक्षकांना आता ही घरामध्ये जाणार, तेवढ्यात गाडीजवळ उभी राहून म्हणते की या दोघांनी लग्नाची जबाबदारी माझ्यावर टाकली तरी आहे खरी, आणि घरात जी परिस्थिती सुरू आहे त्यावर अर्णव सर कसे रिॲक्ट करतील. आणि तेवढ्यात मामी ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकून घेतात. ती म्हणते की मुश्किल आहे. ईश्वरी म्हणते पण काहीही करून मला आकाश भाऊजी आणि नमूताईच्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल तर घरात सांगावंच लागेल. ती म्हणती काहीही करून हे घडून आणावंच लागेल मला. आणि बघा आता इकडे वल्लरी मामीने तर सगळं ऐकलेलं असतं, त्यामुळे त्यांना हे ऐकून संताप तर झालेला असतो. आता ईश्वरी निघून गेल्यानंतर मामी म्हणतात की माझ्या आकाशचं आणि तुझ्या त्या दलभद्री मुलीचं बहिणीचं लग्न लावण्याचा तुझा हा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मामी म्हणतात की आता बघ ही वल्लरी काय करते ते. आता प्रेक्षकांनो बघा मामी काय करणार आहेत आपल्याला तर काहीच माहीत तर नाहीये, पण आता मामी जे करतील ते काहीतरी मोठं तरी असणार आहेत. आणि प्रेक्षकांनो आता ईश्वरीच्या अंगावर खूप मोठं धर्मसंकट तरी असतंच. बिचारी आता कसं त्याला पार कळेल माहीत नाही. ती तिच्या त्या विचारांमध्ये चक्रा मारत असते आणि अर्णव त्याच्या कामाची फाईल घेऊन येऊन त्याच्या चेअरवर बसतो आणि त्याचं लक्ष तर ईश्वरीकडे जातं, कारण ईश्वरी त्यालाच सतत बघत असते. ईश्वरी म्हणते की अर्णव सर आधीच इतके रागात आहे, यात आता आकाश भाऊजी आणि नमूताईबद्दल कसं सांगणार आहेत मी सरांना. ती बिचारी म्हणते की प्रयत्न करते आणि ती परत मागे वळून अर्णवकडे बघते. अर्णव सुद्धा तिच्याकडे बघत असतो आणि बघा अर्णवचं लक्ष ईश्वरीकडेच असतं. आता ईश्वरी त्याच्याकडे बघते, परत पुढे बघते, त्याच्याकडे बघते म्हणजे त्याच्याशी बोलण्याच्या म्हणजे तो ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत की नाही, आणि परत समोर बघते तर अर्णव तिला म्हणतो की यू ओके. ती म्हणती आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी परत अर्णवच्या बाजूला जाऊन उभी तर राहते, पण तिला सुचतच नाही की कसं बोलावं काय बोलावं. अर्णव तिच्याकडं तिची बेचैनी सगळं बघत असतो आणि ईश्वरी त्याला काहीतरी म्हणणार, तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की काही चाललं आहे का तुझ्या डोक्यात. आता ईश्वरी बघा असतं तर चालू, पण म्हणते की नाही काहीच नाही. ती उलट अर्णवलाच प्रश्न करते की तुम्हाला का असं वाटलं. अर्णव पण म्हणतो की फॉरगेट इट. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी ना खूप म्हणजे प्रयत्न करत असते बोलण्याचा. तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की काही काम होतं का. ईश्वरी म्हणते की हो. अर्णव म्हणतो की मग बोल लगेच. ईश्वरी म्हणते की
नाही. हो म्हणजे काम आहे पण नाही नाही दुसरं काम. मग मी आले. प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीच अर्णवला एवढी घाबरती, ती पुढे काय बोलणार आहे देव जाणे. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी बाहेर उभी राहत असते आणि ती ऐकते की अर्णव काय म्हणतो आहे ते. अर्णव तिला म्हणतो की व्हॉट्स रॉंग विथ हर, अशी काय करते. ती बिचारी उभी राहून म्हणते की कुठून सुरू करू, काय आणि कसं सांगू मी सरांना. आणि प्रेक्षकांनो आता इकडे सगळे नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात आता सगळेजण बसलेले असतात. ईश्वरी पण मागणं येते पण आजींना काही माहीत नसतं. त्या अंजलीला म्हणतात की अंजू ईश्वरी कुठे आहेत ग. अंजली म्हणते की ती काय आली. आजी पण म्हणतात की अगं ये ये ये. आणि बघा प्रेक्षकांना आता हा राजेश ईश्वरीच्या किती पुढे पुढे करतो ते बघा. आणि ईश्वरीला पाहून म्हणतो की अहो ईश्वरीजी तुम्ही थांबा, मी करतो तुमची खुर्ची मागे. ईश्वरी पण म्हणते की अहो नाही ठीक आहे मी करते जिजू. हा राजेश म्हणतो की अहो नाही असं कसं. तो म्हणतो की इतकं केलं आहे तुम्ही माझ्या अंजलीसाठी. तो म्हणतो की एवढं तर करू शकतो मी. आणि प्रेक्षकांनो आता बघा, आता ईश्वरीच्या जवळ अर्णव नाहीये म्हणून तीही थोडीशी गांगावून जाते. आणि आता बघा त्याला ईश्वरीच्या जवळही बसता येईल ना असं काहीसं झालेलं आहे. आणि अर्णव आकाश हा राजेश खुर्ची मागे करतो आणि ईश्वरीला कन्व्हिन्स करतो की बसा बसा. आता ईश्वरीचं कसं आहे, सगळेजण समोर असल्यावर त्याला जास्त काही बोलता आलं नाही. त्यामुळे ती आता सगळ्यांच्या म्हणजे आनंदासाठी त्या राजेशचं हे वागणंही सहन करत असते. आणि आता बघा ह्या राजेशचं वागणं मामांना एक खटकलेलंच असतं. आता हा राजेश सुद्धा असा उभा असतो की त्याला माहीत नाही की अर्णव मागणं येत आहे. आता हा राजेश म्हणतो सगळ्यांसमोर की ईश्वरीजी तुम्हाला किती त्रास होतो आहेत ना, बघवत नाहीये मला खरंच. आता बघा ईश्वरीला काय बोलावं तिला स्वतःलाच काही सुचत नाही. हा राजेश म्हणतो की हो की नाही ग अंजली. आता अंजली सुद्धा हो अशी मान डोलावते. पण अर्णव सुद्धा आता जिजूंना उत्तर देण्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो की जिजू तुम्हाला एवढी काळजी करण्याची काही गरज नाहीये, मी आहेत ना. अर्णव म्हणतो की मी तिच्या आजूबाजूला असतो ना की तिला एकदम फिट वाटतं. हा अर्णव डायरेक्ट त्या राजेशला म्हणतो की सो यू डोंट वरी. आणि आता हा राजेश ना आता त्याला माहिती की अर्णव तिथे जाऊन बसल म्हणून अर्णव त्याच्या आधीच त्याला म्हणतो की जिजू मे आय. आता हा राजेश काय बोलणार आहेत, तो म्हणतो की या कोर्स. आणि अर्णव त्याला थँक्यू म्हणतो. बघा त्याचा प्लॅन तर नेहमी फ्लॉप करतो पण तो मोठे मोठे प्लॅन बरोबर सक्सेस करतो. आणि प्रेक्षकांनो आता बघा ह्या राजेशचा प्लॅन तर म्हणजे त्याला तिथं ईश्वरी जवळच बसायचं होतं पण असो तिचा नवरा तिच्या जवळ बसले. आता ह्या राजेशचं तोंड उतरलेलं आहे. आपण इकडं बघू आता की हा आकाशना अर्णवला ईश्वरीला सारखं खुणवत असतो की तू बोल ना, आमच्याबद्दल तू बोल ना. पण आता ईश्वरी कसं बोलणार प्रेक्षकांनो, तिची मनाची स्थिती कोण समजून घेणार. आणि बघा आता इकडे आजी एक अनाउन्समेंट करून मोकळ होतात. ते म्हणतात की चिंटू आज तुम्ही दोघं जण शॉपिंगला जात आहेत. हे ऐकून ईश्वरीला आनंदच होतो. अर्णव यावर म्हणतो की व्हॉट. आजी म्हणतात की अरे आज आपल्याकडे पार्टी आहेत ना, मग तिला एखादी मस्त साडी घे. आता ईश्वरी हसून आणि आनंदाने म्हणते की आजी खरंच. आजी म्हणतात की हो. अर्णव म्हणतो की आजी आज माझ्या मीटिंग आहेत प्लीज. आजी म्हणतात की आज तुझ्या मीटिंग वगैरे सगळं कॅन्सल. आणि बघा आता आजी म्हटली आणि अर्णवने ऐकलं नाही, असं होईल का. आता आजी म्हणतात की अरे आज स्पेशल ऑकेजन आहे, घे ना एखादी छान साडी तिला. अर्णव म्हणतो की आजी काय चाललंय आणि का करतेस तू हे सगळं. अर्णव म्हणतो की आणि तिच्याकडं पण खूप साऱ्या साड्या आहेत, ती एखादी नसेल त्यातली प्लीज. आणि प्रेक्षकांनो अर्णवचं हे वागणं काय अंजलीला आणि ईश्वरीला देखील पटलेलं नाहीये. आता आजी त्याला डायरेक्ट खडसवतात आणि म्हणतात की चिंटू मी सांगितलं ते ऐकायचं. त्या म्हणतात की तिच्यासाठी साडी घेऊन ये म्हणजे ये. ईश्वरीचं तर मनासारखं झालं असतं. आणि अर्णव तिच्याकडे बघतो. आता अंजली म्हणते की आजीने सांगितलंय. आणि आता अर्णव सुद्धा अंजलीकडे बघतो. ईश्वरी ना फक्त आणि फक्त मजा घेत असते. इकडे मामा म्हणतात की म्हणजे अर्णव जाणार. आई काय 6 मारलास ग तू, बॉल अगदी स्टेडियमच्या बाहेर. आणि प्रेक्षकांनो इकडे आता राजेश काहीच बोलत नाही. त्या बिचाराला तर ईश्वरी जवळच बसायचं होतं पण असं. आता इकडे अर्णव म्हणतो की अंजली ताई कॉफी द्या प्लीज. आणि मात्र आता आजींनाही बरं वाटतं की आपण चिंटूला खडसावलं आणि आता तो ईश्वरीला घेऊन तर
जाणार. ईश्वरी तर आनंदात असते, पण आता अर्णवच्या माथी बळजबरी मारली, त्यामुळे आता तो कसं काय करणार. आणि प्रेक्षकांना आता बघा, संध्याकाळ झाली असते आणि अर्णव आणि ईश्वरी बाहेर शॉपिंगसाठी चाललेले असतात. आता अर्णव त्याच्या जागेवर बसणार, तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की सर दरवाजा उघडून द्या ना प्लीज. आणि आता अर्णव बघा कसा वागतो ते. अर्णव म्हणतो की दुसऱ्या हाताने उघडू शकते ना. ईश्वरी म्हणते की कशी कुचके आहात हो सर, दुसऱ्या हातात फोन आहे. ईश्वरीनं अर्णवला इरिटेट करण्याचा एकही चान्स सोडत नाही. यावर अर्णव सुद्धा संतापतो, पण आता काय करणार, आजीने सांगितलंय तर आजीचं म्हणणं कोण टाळणार. आणि आता अर्णव ईश्वरीसाठी गाडीचा दरवाजा खोलायला जातो आणि बघा आता तिथे सुद्धा काय गंमत होते. आणि अर्णव दरवाजा उघडणार तर ईश्वरी त्याच्या बरोबरीने चालते, म्हणजे तो उजवीकडे गेला की उजवीकडे, तो डावीकडे गेला की डावीकडे, परत तो उजवीकडे गेला की उजवीकडे, असं त्यांचं चालू असतं. आता ईश्वरीला त्याला सतवायचं जे असतं, आणि उलट ईश्वरीच त्याला म्हणते की सर तुम्ही मुद्दामून करू नका हा. अर्णव तिला म्हणतो की मागे हो. ईश्वरी मागे होते आणि अर्णव परत म्हणतो की अजून मागे हो. आणि आता अर्णवने ईश्वरीसाठी गाडीचा दरवाजा उघडलेला असतो आणि ईश्वरी आता बरोबर गाडीमध्ये जाऊन बसते आणि अर्णव दरवाजा परत लावून देखील घेतो आणि ईश्वरी त्याला थँक्यू म्हणते. आणि बघा आता अजून तर हे सुरुवात आहे. आता पुढे बघा, आता अर्णव ईश्वरीला बसवल्यानंतर स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि त्याचं सीट बेल्ट लावत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की सर सर सर. अर्णव म्हणतो की आता काय. ईश्वरी त्याला म्हणते की सेफ्टी महत्वाची आहे. अर्णव म्हणतो की मग. ईश्वरी म्हणते की हा ते सीट बेल्ट. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी त्याला त्रास देण्याची संधी तर सोडतच नाही, पण तिला माहिती असतं की त्याचं किती काळजी आहे ते तिची. त्यामुळे आता तो सीट बेल्ट लावायला जाणार, तेवढ्यात तो ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या अशा क्लोज जवळ आलेले असतात. आणि अर्णव आता तिच्या जवळ आल्यानंतर त्याला माहिती की हिची काय चालच आहे ते. आणि अर्णव तिला म्हणतो की मोबाईल नाही आहे ना आता हातात. ईश्वरी म्हणते की नाही. ईश्वरीनं म्हणतो की तो बेल्ट आण इकडे. आणि ईश्वरी हसून तो बेल्ट एका हाताने अर्णवच्या हातात देते. आणि आता अर्णव सीट बेल्ट तर लावून देतो आणि ईश्वरीला विचारतो की पाय बरा झालाय का तुझा. ईश्वरी म्हणते की सर मुरगळला होता, तुटला नव्हता की. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरीच्या मनात काय चालू असताना हे आपल्याला माहिती असतं. आता इकडे अर्णव त्याचा सीट बेल्ट लावत असतो आणि इकडे आता ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते की गणूबाप्पा तूच काहीतरी जुगाड लाव. आता नमुताई आणि आकाश सरांच्या लग्नाबद्दल कसं सांगू अर्णव सरांना, तेच काही कळत नाही. आणि आता बघा इकडे अर्णव ईश्वरी बाहेर गेलेले असतात. इथे आजी, आकाश, मामा, अंजली सगळे बसलेले असतात. मामांना फोन येतात. मामा म्हणतात ओके ओके थँक्यू. मामा म्हणतात की आजी उद्याच्या पार्टीची डेकोरेशनची तयारी सगळी झालेली आहेत. आजी म्हणतात की छान. आजी म्हणतात की मग आता तू आणि आकाश म्हणून पार्टीची सगळी अरेंजमेंट करा. आणि बघा प्रेक्षकांनो, आता मामी म्हणतात की पार्टी स्पेशल झाली पाहिजे हां. आणि मामा म्हणतात की अगं पार्टी अगदी स्पेशल होणार, तू अजिबात काळजी करू नको हां. आता मामी असं का बोलल्यात प्रेक्षकांनो माहीत नाही हां. पार्टी स्पेशल का मामीचा काही डाव आहे याच्यामध्ये आकाशच्या लग्नाबद्दलचा प्रेक्षकांनो काही शंका घेऊ शकत नाही मामीच्या डोक्याची आपण. आणि प्रेक्षकांनो आता मामा जावई बापूंना म्हणतात की जावई बापू कुठे निघालात, आज घरात पार्टी आहे, हातातली सगळीच कामे बाजूला ठेवायची आहे आणि इथेच थांबायचं आहे. आणि प्रेक्षकांनो बघा हा राजेश म्हणतो मामा आपका हुकम सराव कोपर, आजची सगळी कामं कॅन्सल. आता बघा प्रेक्षकांनो, मामा मनोमन काय म्हणतात, ह्या टिकाम टेकड्याला कसली हालीत कामं. मामा म्हणतात की चला डेकोरेशनची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि मामा आकाशकडे बोट दाखवतात आणि आकाश म्हणतो की केटरिंगची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी. आणि हे एकमेकांना टाळ्या देखील देतात. तेवढ्यात अंजली तिथे येते आणि म्हणते की झाली का पार्टीची सगळे अरेंजमेंट. आता हा राजेश अंजलीला बघून लगेच उठतो आणि अंजलीला म्हणतो की हे घे बस तू. अंजली म्हणते की आमच्याकडून सगळ्यांसाठी ज्यूस आहे रे बाबा. मामा म्हणतात की अरे वा, हे असं मध्ये मध्ये येत राहिलं की डोकं शांत राहतं हं. आणि कामं अशी होतात कशी अशी. आणि बघा प्रेक्षकांना आता सगळेजण आनंदात असतात. तेवढा त्या राजेशला फोन येतो आणि राजेश म्हणतो की
अंजली म्हणते की अहो थांबा ना, मी स्पीकरवरच टाकते. आणि बघा आता हे मुद्दामून झालंय की खरोखर झालंय ते तर काहीच माहित नाही. आता तिकडनं तो दादा म्हणतात की काय रे, उरलेले 10 लाख कधी देणार. आणि बघा सगळेजण हा फोन ऐकत असतात आणि सगळ्यांना हे ऐकून तर शॉक बसतोच. आणि तो म्हणतो की आता नाही मिळाले ना तर कायमचा संपवीन तुला. काय रे, ऐकू येतंय ना. लगेच हा राजेश फोन हातात घेतो. आता राजेश पण म्हणतो की हो दादा, शब्द दिलाय ना मी, देणार म्हणजे देणार. प्रेक्षकांनो, इथेही हा राजेशचा फार मोठा प्लॅन आहे. आणि प्रेक्षकांनो आता बघा पुढील भागामध्ये दाखवलेलं काय आहे ते. आता अर्णव ईश्वरीला शॉपिंगसाठी तर घेऊन गेलेलाच असतो, पण तिथे एक माणूस असतो. तो म्हणतो की मिस इंदोर, मिस इंदोर. अर्णव म्हणतो की माझ्याशिवाय माझ्या बायकोला कोणीच मिस इंदोर नाही म्हणू शकत. आणि त्याची कॉलरही पकडतो. तेवढ्या त्याची बायको तिथे येते आणि ती म्हणते की सोडा माझ्या नवऱ्याला, ते मला मिस इंदोर म्हणत होते. आणि अर्णव म्हणतो की आय एम सॉरी. इकडे ईश्वरी म्हणते की बायको म्हणून या मिस इंदोरचा कॉपीराईट फक्त तुमचाच आहे सर.